रामराम मंडळी, या ठिकाणी जिल्हा परिषद गटाची आणि पंचायत समितीचे विजयी उमेदवार या ठिकाणी आले, मंगेश अण्णा आलेले आहेत. प्रयत्न गेले 2 ते 3 महिने तुम्ही प्रयत्न करत होता, कुठेतरी सगळी दिशाभूल झालेली होती, पुन्हा गाडी सुरावर आली आणि आज विजय मिळवला. काय वाटतं? कसं आहे, मागच्या टर्मला म्हणजे 2017 मध्ये मी निवडणूक लढलो, परंतु एक मताने पडलो. पण त्याही नंतर मी 9 वर्ष सतत लोकांशी मतदारांशी संपर्कात होतो आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात मला जाता आलं. खरं तर हे सर्व होत असताना लोकांचं मिळालेलं प्रेम आणि हे सर्व होत असताना आपण पाहिलं 2-3 महिन्यापासून खरं तर आमचे मित्र बंटी शेट्टीत आलेले आहेत. 3 महिन्यापासून तिकिटासाठी जे थोडंसं जे चाललं होतं वातावरण, त्यात खऱ्या अर्थाने जो विश्वास शरददादा असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, राम रेपाळे साहेब या सर्वांनी दाखवला. आणि बरेचसे नेते मंडळी प्रत्येक गावातील आळ्यामधून जर आपण बघितलं तर भाऊदादा कुराडे, नेताजीदादा डोके, प्रसन्न अण्णा, नैनाताई, आमच्या पिंपळनेरमधून संगीताताई असेल, मयूर पवार असेल, मेघाताई आमच्या काकडे असतील, अजितदादा, संदीप लेंडे, असे असंख्य लोक आहेत. पिंपरीमध्ये जयसिंग अण्णासारखी साथ मला मिळाली. त्यात मग रामदास शेठ असतील, विशाल भाऊ, बरेचसे कार्यकर्ते, काही नावं माझ्याकडून आता राहतील. प्रत्येक गावामध्ये मग वरच्या उमरसमध्ये बाळासाहेबचे दांगड साहेब आहेत, त्यांचा आशीर्वाद मला होता. आमच्या पिंपळनेरतून खरं तर आदरणीय शरदराव लेंडे, ज्यांच्या विरुद्ध एकमताने मी पडलो होतो, त्यांचा आशीर्वाद मला होता. वरच्या उमरसमधून सावकार दादा होते, पोपट चौधरी, शरद अण्णा, ही सर्वांची साथ. खालच्या उमरसमधून असंख्य अशा अशोक दादा, आमचे अंडे, उमेश भाऊ, मंगेश भाऊ, खूप लोक आहेत. मला काही नावं आता माझ्याकडून जरी राहिली, काळवाडीमधून सगळेच गट पक्षविरहित सगळे माझ्या बरोबर आले. मग त्यात बाबाजी सर असतील, मनोज भाऊ असेल, तुषार भाऊ वामन असतील, तुमचे अजून आता काय ह्या गडबडीमध्ये काही नाव माझ्याकडून राहतील. प्रत्येक गावामधून मला सगळ्यांनी दिलेले साथ. मग आमच्या पिंपवणीतून खरं तर आदरणीय शरददादा आमच्याबरोबर होतेच, त्यांचा आशीर्वाद होता, त्यांनीच मला तिकीट दिलं. पण जास्तच खरं कष्ट मग त्यात आमच्या सीमा वहिनी, आमच्या छायाताई पायमोडे वगैरे अशा बऱ्याच महिला भगिनी विजय होत्या, ज्यांनी खरं तर कष्ट केले आणि त्यातून मिळालेला हा विजय. या विजय मी सर्व मतदारांच्या चरणी अर्पण करतो आणि झालेला आनंद मला खूप आहे, ते काही मी शब्दात सांगू शकत नाही. अण्णा, एकूण लीड किती आहे आपल्याला? 6,663. 6,763. 6,663. तुम्ही एवढ्या मतांनी निवडून आलात. मागच्या वेळेस एकाच मतांनी पराभव झाला. या विजयाचं श्रेय नेमकं कोणाला? मतदारांना, सर्व मतदारांना. आणि मयूर भाऊंनी कुठेतरी माघार घेतली, याचा आपल्याला फायदा झाला? 100% फायदा झाला. या ठिकाणी पंचायत गणाचे सुद्धा उमेदवार, विजयी उमेदवार आहेत. तुम्हाला शुभेच्छा. काय सांगाल या विजयाचं श्रेय? या विजयाचे श्रेय सांगताना जिल्हा परिषद मतदारसंघातील आणि गणातील सर्व मतदारांचे हा विजय आहे. हा विजय एकटा दुकट्याचा नसून सर्व कार्यकर्त्यांचा आहे. आदरणीय शरददादा सोनवणे आणि त्यांची जी टीम आहे, त्या सर्व टीमचा हा विजय आहे. त्याचबरोबर सीमाताईंनी जे कष्ट घेतले, संगीताताई वाघ असतील, मेघाताई काकडे पिंपवणीचे सरपंच असतील, आमचे आदरणीय रामदास शेठ वेटेकर असतील, पिंपरी पेंडार गणातील उमरस काळवाडीतले सर्व मनोज भाऊ सारखे सर्व कार्यकर्ते आहेत. या सर्वांचे आता एकाचं नाव घेतलं तर एकाचं राहतंय. सर्वांनी कष्ट घेतले, या कष्टाचं चीज झाले आणि आम्ही तीनही उमेदवार, प्रसन्न अण्णा असतील, नेताजीदादा असतील, नैनाताईं तर डोर टू डोर हिंडल्या, या सर्वांनी जे कष्ट घेतले, या कष्टाचं चीज झाले. सर्व मतदारांनी जो आमच्यावरती विश्वास टाकलाय, या सर्व मतदारांचे मी शिवसेना परिवाराच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. हा विजय या जनतेला आणि या मतदारांना समर्पित करतो. या ठिकाणी मंगेश अण्णांचं सौभाग्य होते. ताई, काय वाटतं तुम्हाला? 9 वर्षाची पोचपावती भेटलेली आहे आम्हाला. मागच्या वेळेस एक मतांनी पराभव झाला आणि आता मात्र जास्त मताधिक्याने आल्यात. कसं पाहताय? छान वाटतंय. आता या ठिकाणी संगीताताई वाघ आहेत, त्यांना सुद्धा विचारूयात. जिल्हा परिषद आळा पिंपळवाडी गट, मागच्या वेळी बोरी गट होता, साळवाडी बोरी गट होता. अण्णा मागच्या वेळी एक मताने पडले, पण आज जास्त सगळ्या 8 जिल्हा परिषद 7 जिल्हा परिषद गटाच्या यांनी अण्णा जास्त लीडने आलेले. अण्णांची 9 वर्षाची ही पोचपावती. मागच्या वेळी आम्ही इथून एक मताने रडून गेलो, आज जास्त लीडने हसून चाललो. हे सगळं दादांच्या, शरददादा सोनवणे यांचं श्रेय असेल, मयूर भाऊ यांचं असेल मोठं श्रेय. याच्यात मयूर भाऊ मोठा यांचा वाटा आहे. मयूर भाऊ यांनी मन मोठं करून माघार घेतली, त्याचं पहिल्यांदा मी अभिनंदन करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही मयूर भाऊ सोबत होते, पण मयूर भाऊ इथं कुठं दिसत नाहीयेत.
नाही नाही, मयूर भाऊ दिसणार ना तुम्हाला, उद्यापासून मयूर भाऊ दिसणार. आता शेवट थोडं माणूस हे माघार घेताना त्रास झाला. मयूर भाऊ आमच्या बरोबर होता म्हणूनच एवढं लीडने आम्ही पुढे गेलो. बरं, मग आमदारांचं जे गाव आहे त्याच्यातून नेमकं किती लीड आलंय का अधिकृत माहिती आहे का? नाही अजून मिळाली मला, अजून नाही मिळाली. चालते, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.